तुला काहीही मदत करू शकत नाही। आई आई बेचारा आदित्य, अगे पडलास ना तोंडावर। आणि काय रे, तुम्हाला जर स्वतःची कामं करायला जमत नाहीत तर घेताच कशाला? आणि तुझी ती बायको पारू, जिच्यासाठी तू इथे मदतीची भीक मागायला आलायस, ती स्वतः तिच्या स्वार्थासाठी निघून गेली। तुझ्यावर एवढा मोठा जबाबदारीचा डोंगर टाकून स्वतःच्या स्वार्थासाठी ती मुलगी निघून गेली। काय रे, इतकं स्वार्थी नसावं खरंच कोणी। खूप स्वार्थी आहे तुझी बायको, सेल्फिश पारू। सासू मग आता ही भाजीच तयार होणार नाही म्हणजे ऑर्डरच कंप्लीट नाही होणार। आणि एक सासू मॉमने तर कम्प्लिटली नाकारलंय हेल्प करायला। नाही ग बाई, मला कुठलं जमतंय? मग कमला राणीनं केली असेल। हाय राम, नाही भाऊजी, हम नाही बनवले पानी, हमका का पता के बनवले बा। देखा दोघींनी बी नाही केली म्हणल्यावर प्रिया मॅडमनीच केली असणार। जे केली तर त्यांच्याशिवाय दुसरं कोण करणार आहे? नाही नाही पारू, मी पण बनवली नाहीये ती भाजी। हाय, हे बघा आदित्य सर, आता प्लीज सांगा कुणी केली आहे भाजी? तुझ्या देवी आई। हो पारू, सुरणाची भाजी आईने केली। आदित्य सर, मला लई आनंद झालाय बघा। हे फक्त माझ्या देवी आईच करू शकतात। आपण किती बी अडचणीत असलो ना तरी देवी आई कायम आपल्या पाठीशी असतात। ह्या वेळेला सुद्धा आपल्या मदतीला धावून आल्या। माझ्या देवी आईंचं म्हणणं कुणालाच नाही कळणार। माझ्या देवी आई ना खरंच देवी आहेत। रात्रीच्या गोळ्या राहिल्यात म्हणून मी वाट बघत होते तुझी। मला वाटलं जेवून तू शतपावली करायला बाहेर पडलायस, बघायला गेले तर तू नाहीस। आणि एवढ्या रात्री तू हिच्या सोबत काय करतोयस? अहिल्या, आज आदित्य आणि पारूकडे बघून मला आपले दिवस आठवले ग। म्हणजे बघ ना, इकडे पारूचं स्वप्न पूर्ण व्हावं याकरता तिची ऑर्डर आदित्यने स्वतः पूर्ण केली, आणि तिकडे आदित्यचं स्वप्न पूर्ण व्हावं म्हणून पारू परीक्षा देते। हे सगळं बघून ना मला असं वाटायला लागलं की आपल्यासारखंच त्यांचा संसारही बहरत राहणार आहे। बघ ना, आपणही कठीण प्रसंगात एकमेकांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहिलेले असायचो, तसंच हे दोघं सुद्धा एकमेकांच्या पाठीशी अगदी खंबीरपणे उभे आहेत। बघ ना, ज्याप्रमाणे आपण सुद्धा एकमेकांना जपत, समजून घेत, परिस्थितीशी सामना करत
एकमेकांना साथ देत पुढे जात राहिलो. आणि या सगळ्या प्रवासात या स्कूटरने आपल्याला खूप मोठी साथ दिली. अगं म्हणून तर हा सगळा प्रवास सुखाचा झाला ना. खरे ही आपल्या प्रवासाची पहिली साक्षीदार आहे. म्हणून तर आपण त्यानंतर किती गाड्या घेतल्या, पण ही कायम खास राहिली आणि कायम आपल्या सोबत राहिली. आणि इतकी वर्ष झाली तरी अजूनही ही आपल्या सोबत आहे. पहिल्या ही स्कूटर आपण गेल्यानंतर सुद्धा इथेच असणार आहे. म्हणजे मला नाही कळलं. म्हणजे मी ठरवलंय की ही स्कूटर आता आपण आपल्या पुढच्या पिढीच्या हाती सुपूर्द करावी. पुढच्या पिढीनं त्यांच्या प्रवासाची सुरुवात या स्कूटरच्या साक्षीनं करावी असं वाटतंय मला. अहिल्या, मी ही स्कूटर आदित्य आणि पारूला भेट म्हणून देणार आहे. नाही आहे श्रीकांत, अजिबात नाही. मी तुला आधीच सांगून ठेवते, हे मला अजिबात पटलेलं नाही आणि तू ह्यातलं काहीही करणार नाहीयेस. तुला माहितीये ही स्कूटर आपल्यासाठी किती स्पेशल आहे. आणि ही फक्त स्कूटर नाहीये, ही आपल्या नात्याच्या प्रवासातली सगळ्यात मोठी आठवण आहे. आणि म्हणूनच मला ही आठवण आपल्या पुढच्या पिढीला द्यायची आहे. आदित्यचं आणि पारूचं नातं सुद्धा आपल्या नाते इतकंच मजबूत आणि खंबीर असायला हवंय. आणि त्यासाठीच मी ही स्कूटर त्यांना भेट द्यायची असं ठरवलंय. ठीक आहे,